सर्वप्रथम मी पुढारी न्यूजचं मी आभार मानते. माझं नाव प्रियांका अशोक वाणी. मी मॅथ डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. सर्वप्रथम मला माझ्यापुढे 2 ऑप्शन होते. सगळ्यात कठीण रेसिपी करायची आणि दुसरं सगळ्यात सोपी रेसिपी करायची. आणि सगळ्यात सोपी रेसिपी करायची कारण ते कोणी बनवू म्हणजे कोणी बनवू शकतं. पुरुष असतील किंवा लहान मुलं असतील, कोणालाही बनवता आलं पाहिजे. त्यामुळे मी नारळाची बासुंदी नारळाची बासुंदी ह्याची निवड केली. रेसिपी एकदम सोपी आहे. अर्धा लिटर दूध घेतला, एक नारळ घेतला, नारळाचा चव काढला, मिक्सरमधनं वाटून घेतला, त्याचं दूध उकळून घेतलं, दूध नॉर्मल दूध, आणि ते नारळाचं दूध त्याच्यामध्ये मिक्स केलं. थोडी वेलची पूड टाकली, ड्रायफ्रूट्स टाकले, चवीनुसार साखर टाकली. जास्त गोड नाही केलं कारण ते घट्ट होतं. त्यानंतर मग कारण मी पहिले ट्राय केले तर ते जास्त गोड चांगलं नाही लागलं म्हणून थोडं साखर कमी टाकली. ओके, म्हणजे काही आपल्यावर एक्सपेरिमेंट नाहीये, बनवून झालेलं आहे, खाऊन झालेलं आहे, तर जरूर ट्राय करू शकता. त्यामुळे बाहेर जास्त पैसे खर्च करायची गरज नाही, घरच्या घरी करू शकतो. अरे ठीक आहे. बासुंदी आपण वरचेवर सणावाराला आपल्याला हवीच असते घरच्यांना, त्यामुळे लगेचच चाखून बघूया. हो, खूप सुंदर केलंय ते, फुलांचं त्यांनी सजवलंय सगळं. येस, हो, जरूर. म्हणजे त्या म्हणाल्या तसं असं बॅलन्स्ड गोड आहे. खूप